रानात आलाय. वय आले रे की लोकशाही जिवंत आहे म्हणे. आहे रे. आता बघितलीच ना माझ्या रिझल्टवरनं एवढी मला अपेक्ष असून 6,500 मते मिळाली म्हणजे लोकशाही जिवंत आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे. माझी एक रिक्वेस्ट म्हणजे विनंती आहे कार्यकर्त्यांना, लढायचं भ्यायचं नाही, कर्ज काढून नव्हं. तुम्हाला सांगतो शेता विकून नव्हं. नोकऱ्याचा राजीनामा देऊन उभारू नका, कर्ज काढून उभारू नका, विकाविकी करू नका. कोणली सेवा नो मेवा त्या बेसवर उभारा. चांगली माणसं आहेत, भिवू नका. आणि खरोखर ईर्ष्या, माझं पण गावकऱ्यांना एक म्हणणं आहे, असून ती ईर्ष्या असावी पण कुठल्या गोष्टीत ईर्ष्या असावी, गावाचा विकास झाला पाहिजे. ही नेते लोक आपल्यात भांडण लावतात आणि आपल्या पोळी भासतात. तसं तुम्ही पण आपल्यात भांडू नका. आपली पोळी म्हणजे गावाचा विकास करून घ्या. परत परत हे दिवस येत नाहीत. मी जाहीर बोलतो, धडधडीत बोलतो, मी भीत नाही कोणाला, पण सांगतो ही जग नाही आहे. वापरान टाका यूज आणि थ्रो आहे. त्यातनं आपण पण आपला फायदा, आपल्या गावाचा फायदा करून घ्या. लक्षात ठेवा, स्वतःचा 2 पैशाला आमिषाला बळी पडू नका. आणि उभारणारच माझी विनंती आहे, कर्ज काढून रानं विकून किंवा नोकऱ्या राजीनामधून उभारू नका. लढायचं भ्यायचं नाही, पण ते लढताना कसं स्वाभिमानानं लढायचं. बरोबर. हरलं तरी, आता मी हरलो तरी स्वाभिमानानं लढलो, स्वाभिमानानं. मी आमिषाला बळी पडलो नाही. असून ते आमच्या जवळची लोक आमिषाला पडली असतील, जाण पाहिजे होती. प्रत्येकाची वेळ असते, लक्षात ठेवा. पण मी माझा स्वाभिमान, कारण मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिव महाराजांचा सच्चा मावळा आहे. आता चालल्या त्या औरंगजेबाच्या चालल्यात दिसतात, पण माझं एक मत आहे, एवढंच आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, लढा, आपली ताकद दाखवा. हम भी कुछ कम नाही हे दाखवा. कारण काही लोकांना वाटते ही छटछुट आहे. आज मला पण म्हणत होती असेच बाळ, याला 200-100 मतं पडतील, 2 मतं पडतील, 5 दाखवून दिली जनता. आणि स्वाभिमानी जनता ही पण दाखवून दिले. लोकशाही जिवंत आहे हे दाखवून दिले. हे मला दाखवायचं होतं आणि मी ते सिद्ध करून दाखवलं. या तरुण पिढींना हेच माझा उद्देश आहे. एवढंच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.